कोलकात्याची ती रात्र खूप विचित्र होती. रस्त्यांवर शांतता होती, पण राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. फोन सतत वाजत होते. टीएमसीचे अनेक नेते कुणाशीच संपर्क करू शकत नव्हते. आणि पहिल्यांदाच बंगालमध्ये लोक हळू आवाजात एकच प्रश्न विचारत होते: दीदींचा किल्ला खरंच कोसळतोय का? तोच बंगाल जिथे एकेकाळी असं म्हटलं जायचं की ममता बॅनर्जींच्या परवानगीशिवाय पान सुद्धा हलत नाही. जिथे पंचायतपासून पोलिसांपर्यंत प्रत्येक यंत्रणेवर तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व होतं. जिथे विरोधकांना राजकारण करणं सुद्धा धोकादायक वाटायचं. त्याच बंगालमध्ये अचानक असं काय घडलं की संपूर्ण सत्ता एकाच झटक्यात हातातून निसटायला लागली? ही फक्त एका निवडणुकीची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे सत्ता, विश्वासघात, भीती, अहंकार आणि त्या माणसाची जो कधीकाळी ममता बॅनर्जींचा सर्वात विश्वासू सैनिक होता, सुवेंदू अधिकारी. 2007 नंदीग्राम. त्या काळात पश्चिम बंगालमध्ये डाव्या सरकारविरोधात शेतकरी आंदोलन पेटलं होतं. जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. गोळीबार झाला, लोकांचा मृत्यू झाला आणि त्या आंदोलनाचा सर्वात आक्रमक चेहरा होता सुवेंदू अधिकारी. ममता बॅनर्जी त्यावेळी विरोधी पक्षात होत्या. त्यांना माहिती होतं जर डाव्यांना हरवायचं असेल तर जमिनीवर लढणारी नेते लागतील, आणि सुवेंदू अधिकारी हे त्यांचं सर्वात मोठं हत्यार बनले. 2011 मध्ये इतिहास घडला. 34 वर्षांपासून बंगालवर राज्य करणारी लेफ्ट फ्रंट सरकार कोसळली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या. त्या दिवशी कोलकात्याच्या रस्त्यांवर एकच आवाज घुमत होता: दीदी दीदी. लोकांना वाटत होतं आता बंगाल बदलणार, गरिबांसाठी सरकार येणार, हिंसा थांबणार. पण सत्ता जितकी मजबूत होत गेली तितकंच काहीतरी आतून बदलायला लागलं. स्थानिक टीएमसी नेत्यांवर गुंडागर्दीचे आरोप होऊ लागले. कट मनी, सिंडिकेट, भ्रष्टाचार हे शब्द सामान्य लोकांच्या चर्चेचा भाग बनले. ममता बॅनर्जींची प्रतिमा अजूनही मजबूत होती, पण पक्षाच्या आत नाराजी वाढत होती. त्याच काळात दिल्लीमध्ये एक मोठा बदल झाला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आणि अमित शहा यांनी भाजपसाठी एक नवीन लक्ष्य ठरवलं: पश्चिम बंगाल. त्यावेळी बंगालमध्ये भाजप जवळपास अस्तित्वातच नव्हती, पण अमित शहा यांना माहिती होतं जर बंगाल जिंकायचं असेल तर टीएमसीच्या आत शिरावं लागेल. आणि मग त्यांची नजर जाऊन थांबली सुवेंदू अधिकारी यांच्यावर. राजकारणात सर्वात धोकादायक शत्रू तोच असतो जो कधीकाळी तुमचा सर्वात जवळचा मित्र असतो. 2020 मध्ये अचानक बातम्या येऊ लागल्या: सुवेंदू अधिकारी नाराज आहेत, त्यांना पक्षात योग्य सन्मान मिळत नाहीये. टीएमसीमध्ये अभिषेक बॅनर्जींचा प्रभाव वाढत होता आणि अनेक जुन्या नेत्यांना वाटू लागलं होतं की पक्ष आता काही मोजक्या लोकांभोवती फिरतोय. ममता बॅनर्जींसाठी हा फक्त राजकीय प्रश्न नव्हता, हा भावनिक धक्का होता. कारण सुवेंदू अधिकारी हे फक्त नेते नव्हते, ते टीएमसीच्या संपूर्ण संघटनेचा महत्त्वाचा भाग होते. मग एक दिवस जे कुणालाही शक्य वाटत नव्हतं ते घडलं. सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये सामील झाले. त्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणात भूकंप आला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला, भाजपला आत्मविश्वास मिळाला आणि ममता बॅनर्जी प्रथमच अस्वस्थ दिसू लागल्या. मग आली 2021 ची निवडणूक. संपूर्ण देशाचं लक्ष एका जागेकडे लागलं होतं: नंदीग्राम. एकीकडे होत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दुसरीकडे त्यांचे माजी सहकारी सुवेंदू अधिकारी. ही फक्त निवडणूक नव्हती, ही प्रतिष्ठेची लढाई बनली होती. नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, भाजपचे सर्व मोठे नेते बंगालमध्ये उतरले होते. ममता बॅनर्जी स्वतः व्हीलचेअरवर बसून प्रचार करत होत्या. भावनिक वातावरण तयार झालं होतं. मतदान झालं, मोजणी सुरू झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत निकाल बदलत राहिले आणि शेवटी ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत झाल्या. हो, टीएमसीने सरकार स्थापन केलं, पण त्या दिवशी पहिल्यांदाच लोकांना जाणवलं दीदी अजेय नाहीत. भाजपसाठी हा पराभव नव्हता, हा बंगालमध्ये प्रवेशाचा दरवाजा होता. यानंतर बंगालमध्ये वातावरण वेगाने बदलायला लागलं. हिंदुत्वाची चर्चा वाढली. सीएए आणि एनआरसी वरून ध्रुवीकरण वाढलं. भाजपने गावागावात संघटना मजबूत केली. दुसरीकडे टीएमसीवर भ्रष्टाचाराचे आरोप वाढत गेले. शिक्षक भरती घोटाळा, पार्थ चटर्जी प्रकरण
ईडी आणि सीबीआयच्या कारवाया. टीव्हीवर रोज नवे खुलासे होत होते. लोकांच्या मनात एक प्रश्न वाढत होता, सत्ता खूप केंद्रित झाली आहे का? ममता बॅनर्जी अजूनही लोकप्रिय होत्या, पण त्यांच्या भोवतीचं संरक्षण कवच हळूहळू कमकुवत होत होतं. आणि मग 2026ची निवडणूक आली. ह्यावेळी भाजप फक्त लढत नव्हती, ती सत्ता घेण्यासाठी पूर्ण तयारीत आली होती. अमित शहा यांनी संपूर्ण रणनीती बदलली. बंगालमध्ये निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचार अशी मांडली गेली आणि सर्वात मोठा डाव खेळला गेला भवानीपूरमध्ये. तोच मतदारसंघ जो ममता बॅनर्जींचा सर्वात सुरक्षित किल्ला मानला जायचा. भाजपने तिथे उतरवलं सुवेंदू अधिकारी, म्हणजेच दीदींच्या सर्वात जवळच्या माणसाला. त्यांच्याच विरोधात संपूर्ण बंगालमध्ये तणाव वाढला. मतदान झालं. निकालाचा दिवस आला. सकाळी टीएमसी आघाडीवर होती, दुपारी भाजप पुढे गेली आणि संध्याकाळपर्यंत चित्र पूर्ण बदललं. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पराभूत झाल्या. त्या क्षणी बंगालच्या राजकारणात एक युग संपल्यासारखं वाटलं. काही दिवसांनी सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रायटर्स बिल्डिंगमध्ये खुर्च्या बदलत होत्या, नावे बदलत होती आणि अनेक जुन्या टीएमसी नेत्यांनी शांतपणे बाजू बदलायला सुरुवात केली. राजकारणात सर्वात भयानक गोष्ट हार नसते, सर्वात भयानक गोष्ट असते नियंत्रण हरवणं. आणि कदाचित बंगालमध्ये तेच घडलं. पण ही गोष्ट इथे संपत नाही, कारण भारतीय राजकारणाने अनेक वेळा दाखवून दिलं आहे, ज्या नेत्याला लोक संपलं मानतात तोच नेता सर्वात धोकादायक पुनरागमन करतो. आजही बंगालमध्ये लाखो लोक ममता बॅनर्जींना दीदी मानतात. त्यांच्यासाठी त्या फक्त मुख्यमंत्री नाहीत, त्या भावना आहेत. पण दुसऱ्या बाजूला भाजप आता बंगालमध्ये बाहेरची पार्टी राहिलेली नाही. आणि या संपूर्ण कथेत सर्वात मोठी गोष्ट काय होती माहितीये? ममता बॅनर्जींचा किल्ला बाहेरून तुटला नाही, तो आतून तुटला. कारण इतिहास साक्षी आहे, साम्राज्य नेहमी शत्रूंमुळे संपत नाहीत, कधी कधी सर्वात जवळची माणसं त्यांना संपवतात.